नमो बुद्धाय, जय शिवराय, जय ज्योती, जय भीम, जय लहुजी, जय भारत। आज एका महत्त्वाच्या विषयावर मी आपल्याशी संवाद साधू इच्छितो। आज आरक्षणानं महाराष्ट्रामध्ये गोंधळाची अवस्था निर्माण केलेली आहे। आरक्षणामध्ये जातीमध्ये तेढ आणि भेद निर्माण करण्याचं कारस्थान या महाराष्ट्रामध्ये घडत आहे। संविधानामध्ये जसं आरक्षणाची तरतूद केली आणि आरक्षणाची अंमलबजावणी सुरू केली तेव्हापासून आरक्षणाच्या विरोधात बहुजन समाजाची मानसिकता बनवण्याचं, आरक्षणाच्या विरोधातली ब्राह्मणी षडयंत्र सातत्यपूर्ण सक्रिय होताना आपण अनुभवलेला आपल्याला दिसलेला आहे। आरक्षण हा जातीमध्ये तेढ निर्माण करणारा विषय नाही। आरक्षण हा जातीचा विषय नाही, तर आरक्षण हा जाती अंताचा विषय आहे। हे SC ST OBC आणि मराठा मुस्लिम बांधवांनी बहुजन बांधवांनी समजून घेणं गरजेचं आहे। परंतु आज आरक्षणाच्या नावाखाली समाजामध्ये आज दंगल सदृश अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण केली जात आहे। जाणीवपूर्वक हे घडवलं जात आहे। आपल्याला मागच्या 1-2 महिन्यापूर्वी अंतरवाली सराट्यामध्ये तिथं जरांगे पाटील जिथं आमरण उपोषणाचं बसलेलं मराठा आरक्षणासाठी, इकडे लक्ष्मण हाके हे ओबीसी साठी आरक्षण बचावासाठी आंदोलनाला उपोषणाला बसलेले आहेत। आणि अंतरवाली सराटीच्या शाळेमध्ये जात गेली। एका बेंचवर बसणाऱ्या, एका बाकावर बसणाऱ्या मुली, एकमेकाच्या जीवलग मैत्रिणी असणाऱ्या मुली, रोज एकमेकाच्या मैत्रिणीच्या भावनेनं, मित्रत्वाच्या भावनेनं बोलणाऱ्या, प्रेमानं आनंद गुण्या गोविंदानं राहणाऱ्या त्या मुली, त्या विद्यार्थिनी, रोज एका ताटात एका डब्यामध्ये जेवणाऱ्या त्या मुली, ह्यांच्या मराठा आणि ओबीसीच्या आरक्षणामुळं त्यांच्यामध्ये जाती भावना निर्माण केली, त्यांच्यामध्ये जाती ते निर्माण केल्या। त्या मुली जातीच्या नावाखाली एकमेकाला, ओबीसीच्या मुली मराठा मुलींना आणि मराठा मुली ओबीसीच्या मुली, धनगर मुली मराठा मुली, माळी मुली या ओबीसी आणि मराठा याच्यामध्ये दुभांगला गेल्या। एकमेकांची मैत्रिणी जातीमुळं तुटली गेली। आणि म्हणून आरक्षण हा जातीमध्ये भांडण लावण्याचा विषय नाही। म्हणून आरक्षणाची मागणी करत असताना आपल्या भावी पिढीच्या डोक्यामध्ये जातीचं विष कालवून आपल्या भावी पिढीच्या लेकराचं आणि चालू विद्यार्थ्यांच्या लेकरांचं आपल्या वाटोळ करू नये। कारण जातीनं माणसाच्या आयुष्याचं वाटोळ केलेलं आहे। जातीनं बहुजन समाजाचं वाटोळ केलेलं आहे। जातीनं मानवी समाजाचं वाटोळ केलेलं आहे। जातीमुळं माणसाचं वाटोळ झालेला हा इतिहास आहे। त्यामुळं आरक्षण आंदोलनाच्या नावाखाली आपल्या लेकराच्या डोक्यात जात भरवून आरक्षण मिळून सुद्धा आपण आपल्या भावी पिढीचं जाती मानसिकतेनं वाटोळ करत आहे, हे समजून घेण्याची गरज आहे। खरं तर एक समजून घेणं गरजेचं आहे। हे मराठा बांधवाने एक लक्षात घेणं की मराठ्यांच्या घटनात्मक जागा, मराठ्यांच्या हक्काच्या जागा हे ब्राह्मणांनी पळवल्यात, हे समजून घ्या। मराठ्यांच्या हक्काच्या जागा हे ब्राह्मणांनी पळवलेल्या आहे। हे शाळा आणि प्रशासनाच्या कोणती जात ब्राह्मणाची आकडेवारी संख्या तपासून मराठा समाजाने आपलं प्रबोधन करणं गरजेचं आहे। मराठ्यांच्या हक्काच्या जागा ह्या ब्राह्मणाने पळवलेल्या आहे आणि ओबीसीला सुद्धा झुलवत ठेवणार आहे। म्हणून ब्राह्मणी वर्चस्वानी मराठा आणि ओबीसी सुद्धा वाटोळ केलेला आहे, हे लक्षात घ्या। आणि गेली 20 वर्ष आमचं आरक्षण SC STचं आरक्षणाची अंमलबजावणी गेली 20 वर्ष झाली नाही।
जवळजवळ 3.3 लाख ते 3 लाखाचा बॅकलॉग आज महाराष्ट्रामध्ये, एकट्या महाराष्ट्रामध्ये शिल्लक आहे. तो गेले 20-21 वर्ष भरला नाही, त्याची अंमलबजावणी झाली नाही. म्हणजे SC/STचं आरक्षण हे मूलभूत अधिकारामध्ये असताना सुद्धा त्याची अंमलबजावणी प्रस्थापित सरकार, मग भाजपचं सरकार आलं काय आणि काँग्रेसचं सरकार आलं काय, या दोन्ही सरकारांनी SC/STचं मूलभूत अधिकाराचं आरक्षण असताना सुद्धा त्याची अंमलबजावणी केली नाही. गेली 21 वर्ष हे आरक्षण आहे आणि म्हणून त्याची अंमलबजावणी पहिली झाली पाहिजे. आणि एक आहे की आज आरक्षण हे संपुष्टात, आरक्षणासाठी जे भांडण चालू आहे, आरक्षणासाठी आंदोलन चालू आहे ते माझ्या मते रिकाम्या टोपलीसाठी चालू आहे भांडण. ओबीसी आणि मराठ्यांचं रिकाम्या टोपलीसाठी भांडण आहे. अरे त्या टोपलीत भाकरीच नाही, त्या भाकरी मिळवण्यासाठी हे भांडण आहे की आपलं आरक्षण खाजगीकरणानं, आरक्षण संपुष्टात आलंय, खाजगीकरणानं आरक्षणाचं निष्क्रिय केलेलं आहे, उदारीकरणानं, कंत्राटीकरणानं आरक्षण हे संपुष्टात आलेलं आहे. आरक्षण हे आरक्षणाचा समाजातील 2% लोकांचा फायदा होतो आणि बाकीच्या 98% लोकांचं काय. म्हणून राहिलेल्या लोक, आरक्षणामुळेच आमची प्रगती होईल, आरक्षण हाच आमच्या प्रगतीचा विषय आहे, हे जे खूळ ओबीसी आणि मराठ्यांच्या डोक्यात बसलेलं आहे, तसे SC/STच्या सुद्धा डोक्यात बसलेलं आहे. हे खूळ डोक्यातून काढून टाकण्यात यावं. आरक्षण हाच आमचा प्रगतीचा मार्ग नाही, आरक्षण हा गरीब हटावाचा मार्ग नाही, तर आरक्षण हा प्रतिनिधित्वाचा मार्ग आहे. आणि याच्यासाठी आपण ही गोष्ट समजून घेऊन आरक्षणाच्या नावाखाली जे हक्क मागा, पण त्या हक्का मागण्याच्या पाठीमागं हे जाती तेडाची भावना असू नये. मी या ठिकाणी की मराठा समाजाचे, आज मराठा समाज ज्यांच्या नेतृत्वामुळं, ज्यांच्या आंदोलनामुळं, ज्यांच्या धाडसामुळं आज महाराष्ट्रात कधी नव्हतं एकटवला गेला, तो मराठा आरक्षणाच्या आंदोलनाखाली माननीय जरांगे पाटील यांचं नेतृत्वाखाली जो बहुजन समाज, जो एक मराठा समाज, तो मराठा आरक्षण आंदोलनाच्या आंदोलनाखाली तो मराठा समाज कधीही न सवय एकटवला गेला. तो जरांगे पाटलांचं मी एका गोष्टीचं अभिनंदन करतो, ते याच्यासाठी की आजपर्यंत जरांगे पाटलांनी एक वाक्य मागच्या 2 दिवसापूर्वी उद्गारले, काल परवा म्हटलेलं होतं की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं राजकारण उद्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये संपवा. देवेंद्र फडणवीसचं राजकारण संपवण्याची भाषा ही जरांगे पाटलांनी केली. जरांगे पाटलाची ह्या धाडसाचं मी कौतुक करतोय, हे अभिनंदन करतोय. कारण आजपर्यंत कुठल्याही मराठा नेत्यांनी, कुठल्याही ओबीसी नेत्यांनी, कुठल्याही धनगर नेत्यांनी, कुठल्याही माळी नेत्यांनी, कुठल्याही माळी समाज नेत्यांनी अशा प्रकारचे धाडसाची भाषा बोलली नाही. अरे एवढंच काय, पुरोगामी महाराष्ट्राचे जाणते राजे म्हणणाऱ्या शरद पवारांनी सुद्धा ही भाषा वापरण्याची धाडस कधी केले नाही, पण जरांगे पाटलानं केलं. कारण देवेंद्र फडणवीस नावाच्या ब्राह्मण मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचं वाटोळं केलेलं आहे. एका ब्राह्मणानं महाराष्ट्राचं वाटोळं करावं, एक देवेंद्र फडणवीस नावाचा ब्राह्मण मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची वाट लावली, महाराष्ट्राचं वाटोळं केलं, इथल्या मराठ्यांचं वाटोळं केलं, इथल्या धनगराचं वाटोळं केलं, इथल्या ओबीसीचं वाटोळं केलं, इथल्या SC/STचं वाटोळं केलं, आदिवासीचं वाटोळं केलं, बहुजन समाजाचं वाटोळं केलं, जातीच्या नावाखाली तेढ निर्माण केलं. फोडाफोडी राजकारणात झाली, पण विरोधी पक्ष संपवण्याचं कारस्थान आजपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात झालं नाही. तत्वाचं राजकारण झालं, विरोधकाचं राजकारण झालं, पण द्वेषाचं राजकारण महाराष्ट्रात कधीच झालं नाही. देवेंद्रजी फडणवीस आणि अजित पवारांना नादाला लावलं. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्र्याचं लालीपाव दाखवून त्यांना येड्यात काढलं.
आरक्षण पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर बांधवांचा आरक्षणाचा प्रश्न आम्ही मार्गी लावू असे म्हणून धनगर बांधवांची मतं घेणारी आणि मतं घेणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी धनगरांच्या आरक्षणाचा प्रश्न नाही सोडवला. ओबीसी आणि आरक्षणाचं आंदोलन असंच झुलवून यांच्यामध्ये जातीतेढ कसा निर्माण होईल याच्यासाठी प्रयत्न करण्यात आला. आणि म्हणून देवेंद्र फडणवीसाचं हे राजकारण संपलं पाहिजे. हे जे जरांगी पाटलाची भाषा आहे त्या भाषेचं त्या धाडसाचं मी कौतुक करतोय, त्या धाडसाचं मी समर्थन करतोय. कारण ब्राह्मणी वर्चस्वासाठी बहुजन समाजाला कधीच एकत्र येऊ न देणं, ब्राह्मणी वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी सातत्यानं बहुजन समाजामध्ये जाती व्यवस्थेने विस्कटलेल्या बहुजन समाज हा कधी एकसंघ एकत्र येऊ नये यांच्यामध्ये सातत्यानं तिरस्कार, द्वेष आणि जाती ते निर्माण व्हावं याच्यासाठी ब्राह्मणी वर्चस्वाचं षडयंत्र करणारा देशातील आणि महाराष्ट्रातील एकमेव पक्ष म्हणजे भाजप. आणि आज साऱ्या महाराष्ट्राचं जे सुरू आहे आज याच्या पाठीमागचा सूत्रधार हे देवेंद्र फडणवीस नावाचा ब्राह्मण मुख्यमंत्री आहे. आणि हे ब्राह्मणी वर्चस्वाचं राजकारण उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये संपलं पाहिजे. प्रस्थापित राजकारण संपवण्यासाठी विस्थापित गोरगरिबांचं, उपेक्षितांचं, वंचिताचं राजकारणाची ताकद वाढली पाहिजे. याच्यासाठी सर्वांनी एकत्र यायचं. उद्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये क्रांती करायची आहे. हे प्रस्थापित राजकारण, प्रस्थापित काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्या नादी लागून मराठा, ओबीसी, माळी, धनगर, SC, ST ही आदिवासी मुस्लिम समाजानं स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेऊ नये. हे राजकारण यांच्या महायुती आणि महाविकास आघाडीच्या राजकारणातील पत्त्याची पानं बनू नका. आपल्याच मतावरती आता आपलं राजकारण करूया. आपल्याच मतावरची मतं आमची, पक्ष बी आमचा आणि सत्ता बी आमची आणि प्रश्न सोडवणारी आम्हीच ही भूमिका घेऊन जरांगे पाटलांना, ओबीसी बांधवांना आम्ही आव्हान करील, मराठा बांधवांना आव्हान करील की विस्थापित गरीब असेल, धनगर असेल, माळे असेल, मुस्लिम असेल, ओबीसी असेल, मातंग असेल, चर्मकार असेल, बौद्ध असेल, आदिवासी असेल, विस्थापित गरीब, वंचित आणि उपेक्षित लोकांची एकसंघ होऊन विस्थापितांची राजकीय ताकद वाढवा आणि प्रस्थापितांचं राजकारण करणाऱ्या महाविकास आघाडी आणि महायुतीला विधानसभा निवडणुकीला उद्या पराभव करून गरिबांची सत्ता येऊ द्या, उपेक्षितांची, वंचिताची सत्ता येऊया. मग ती सत्ता आल्यानंतर आपले प्रश्न आपण सोडवूया. जातीच्या लोकसभा निवडणुकामध्ये जे मराठा खासदार गेले संसदेमध्ये ते खरंच मराठा आरक्षणावर बोलणार आहेत. जेवढे खासदार निवडून दिले लोकसभेला मराठा खासदार, त्यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी संसदेमध्ये एक आपला स्वतंत्र गट निर्माण करावा आणि मराठा आरक्षणाचा पाठपुरावा संसदेमध्ये करावा. ते करतील का? का आपल्याच प्रस्थापित मालकाच्या गुलामगिरी करतील का? आवाज उठवण्याची हिंमत करतील का? नाही. पण एक आदरणीय वंचित बहुजन आघाडीचे नेते, बहुजन समाजाचे नेते आदरणीय प्रकाश आंबेडकर तथा बाळासाहेब आंबेडकर एकटे अकोल्यामध्ये जर निवडून गेले असते तर भारताच्या संसदेमध्ये मराठा आणि ओबीसीच्या आरक्षणावरचा आवाज बुलंद झाला असता. तिथे न्यायाची भाषा वापरली असती. संसद मराठा आरक्षणासाठी आणि ओबीसीच्या आरक्षणासाठी संसद हादरवून सोडली असती. पण ते झालं नाही. इतिहासानं आम्हाला संधी दिली होती. 2024च्या लोकसभा निवडणुकीला मराठा समाजाला संधी दिली होती, ओबीसी समाजाला संधी दिली होती, बौद्ध समाजाला संधी दिली होती, माळी समाजाला, धनगर बांधवांना संधी दिली होती की आपली मतं वंचित आणि उपेक्षित बांधवांना दिलेली असते. वंचित बहुजन आघाडी किंवा BSPच्या पाठीमागं, परिवर्तनवादी चळवळीच्या पाठीमागं आपल्या मताची ताकद उभा केली असती तर निश्चितपणे याचा लाभ झाला असताना. म्हणून मराठा ओबीसी बांधवांनी आपल्या आरक्षणाच्या नावाखाली एकमेकाबरोबर भांडण करण्यापेक्षा
मराठा ओबीसीने एकत्र येऊन सत्ता हातात घ्यावी आणि स्वतःचा प्रश्न स्वतः राजकर्ती जमात बनवून सोडवावा आणि याच्यासाठी आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभाव वाढावा. आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभाव महाराष्ट्राचा आणि देशात वाढल्याशिवाय इथल्या एससीला, इथल्या ओबीसीला, इथल्या मराठा बांधवांना, इथल्या शेतकरी बांधवांना, इथल्या महिला वर्गांना, इथल्या मुस्लिम बांधवांचे प्रश्न सुटणार नाही. लोकशाहीनं दिलेले न्याय हक्क त्यांना मिळणार नाही. इथल्या मातंग असेल, इथल्या चर्मकार असेल, इथल्या बौद्ध असेल, इथल्या माळी असेल, इथल्या धनगर असेल, इथला मराठा असेल, इथला ओबीसी असेल, इथला आदिवासी असेल, यांचे प्रश्न यांना न्याय हक्क भेटायचा असेल तर आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभाव वाढवणं हाच त्याच्यावरचा उपाय आहे. मी या आरक्षणाच्या प्रश्नावर मी माझं वैयक्तिक मत असं मांडेल की लोकसंख्येच्या प्रमाणात एससी एसटी ओबीसीला आरक्षणच दिलं नाही तर लोकसंख्येच्या प्रमाणात जे 50%च्या अट आहे ते रद्द करून 85% आरक्षणाची मर्यादा वाढवावी. 85% बहुजन समाजाला आरक्षणाचा घटनात्मक हक्क अधिकार मिळावा. म्हणून 50% आरक्षण ही घटनात्मक बाब नाही. भारतीय घटनेचे शिल्पकार, राष्ट्रनिर्माते, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 50% अट घटनेमध्ये नाही नमूद केलेलं आहे. 50%ची अट घालून ब्राह्मणवादी षडयंत्र आहे. सुप्रीम कोर्टामध्ये ते इंदिरा साहनीच्या या केसमध्ये घेऊन 50% अट झाली आणि तिथं मराठा समाज फसलेला आहे. तिथं जे इतर वर्ग उपेक्षित गरीब ओपन वर्गातून जो गरीब बांधव आहे मराठा आणि तत्सम जाती याच्यामध्ये यांच्या 50%ची आरक्षणाची अट घालून मराठा बांधवाच्या जागा ह्या ब्राह्मणाने पळवल्या त्या. आणि म्हणून अशी अट नाही, 85% अट घालावी. 85 लोकसंख्ये प्रमाणात आरक्षण मिळावं आणि 50%ची अट मर्यादा रद्द करून 85% करावी आणि तशा प्रकारचा संसदेमध्ये कायदा निर्माण करावा. आणि शेवटी हे जर व्हायचं असेल तर उपेक्षित लोक, विस्थापित गरीब लोक, वंचित लोक एकत्र यायला पाहिजे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली इथले एससी एसटी ओबीसी मुस्लिम मराठा आदिवासी यांनी एकत्र येऊन प्रजासत्ताक महाआघाडी स्थापन करून उद्याच्या विधानसभा निवडणुकीला आपण सामोरं जाऊ तर छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असणारं स्वराज्य निर्माण होईल. डॉक्टर बाबासाहेब अपेक्षित असणारा बहुजन समाजाला न्याय मिळेल. महात्मा फुल्यांच्या विचाराचा विजय होईल. साहित्यरत्न आंबेडकरवादी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जग बदल घालून घावं गेले सांगून मला भीमरावं ह्या भूमिकेचा विजय होईल. आणि आपण पुन्हा एकदा मी सांगतोय की बाबांनो, आपण दुसऱ्याच्या आता वंजळीनं पाणी पिण्यापेक्षा, दुसऱ्याला मागण्यापेक्षा आपण आरक्षण देणारे बनू. मराठा आणि ओबीसी बांधवांनो, आरक्षणाचे आता मागतकऱ्यांचं आंदोलन बाद झालं. आता आमच्याच मतावरती सत्ता घेऊन आमचा आरक्षणा प्रश्न आम्हीच सोडवू. या पद्धतीने उपेक्षितांची, वंचिताची मोड बांधूया आणि विधानसभेच्या निवडणुकीत उद्या क्रांती करूया. आरक्षणाच्या आंदोलनाखाली जाती तेढ निर्माण नका करू. जातीमध्ये बंधुभाव निर्माण करूया. जात विरहित समाज कसा निर्माण होईल, प्रेमाचा समाज कसा निर्माण होईल, शांतता शिवरायांच्या महाराष्ट्राला, बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्राला, महात्मा फुल्यांच्या या महाराष्ट्राला, विश्व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या महाराष्ट्राला कलंक लावू देऊ नका. त्या महाराष्ट्राचं वैभव वाढवूया. एवढंच या निमित्तानं सांगतो.